नेत्रा, तुला हवं असेल तर मी बाकी सगळ्यांना पाठवतो, पण मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. आणि नेत्रा, आम्ही जर सगळे इथून निघून गेलो ना तर रुपाली म्हात्रेला इतकी वर्ष जे हवंय ते मिळेल. एक्झॅक्टली. नेत्रा, एक सांगू, या घरात राहून माझं जर काही बरं वाईट होणार असेल ना तर चालेल मला, पण मरताना निदान एवढं तरी समाधान असेल की मी वाईटाच्या विरोधात आणि तुझ्या बाजूने उभी होते. काकू काय बोलताय तुम्ही? नेत्रा, हे बघ, तू प्लीज इथून जायचं सोडून बाकी काही सांगा, मी ऐकतो. आणि तुम्हाला सोडून काय तिथे आम्ही मजेत राहणार आहोत का बाहेर? अगं, तूच आम्हाला लढायला शिकवलंस ना, पण तूच माघार घ्यायला सांगतेस. नाही, मला हे मान्य नाही. जे काय व्हायचं ना ते होऊन जाऊ दे. इथून कोणीही हलणार नाही. सगळे एकत्र मिळून लढूया. येस. आत्या, तुम्ही तरी समजावा ना त्यांना. काय समजू? मला कौतुक वाटतंय सगळ्यांचं. प्रत्येकाला परिस्थितीचं गांभीर्य माहीत असताना सुद्धा प्रत्येक जण परिस्थितीशी लढायला तयार आहे. पण मला तुझी काळजी कळतीये, पण सगळ्यांना आपल्यापासून लांब पाठवायचं हा तुझा निर्णय मला मान्य नाही. आपल्यापासून लांब गेल्यानंतर जर कोणाला काही झालं तर आपण काय करणार? इथे निदान सगळेजण आपल्या डोळ्यांसमोर असतील आणि आपण दोघी इथे असताना आपल्या घरातल्यांना विरोचक काही करण्याआधी 100 वेळा विचार करेल. आणखीन एक गोष्ट, तो विरोचक आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन तो कोणालाही काहीही करू शकेल. करेक्ट आहे. हे बघ, आतापर्यंत जेव्हा जेव्हा माझ्या जीवावर बेतले तेव्हा तेव्हा तू मला वाचवलंस. केतकी काकू, फाल्गुनी, आमच्यापैकी कोणावरही संकट आलंय तेव्हा तेव्हा तू मदतीला धावून आलीस. आम्ही सगळे सेफ आहोत नेत्रा, कारण तू आमच्या सोबत होतीस. नेत्रा, आम्हीच तुझ्यापासून लांब गेलो तर तुझी इच्छा असून सुद्धा तू आमची मदत नाही करू शकणार. आपण सगळ्यांनी एकत्र राहणं, एकत्र लढणं हेच करेक्ट आहे आपल्यासाठी.
उशीर झाला. अजून विरोचकाबद्दल काहीच कळलं नाहीये. माहित नाही घरी कधी येतोय ते. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, विरोचक जाऊन जाऊन जाणार कुठे? आता असते का नाहीये? आधी ती बंटी मामांना भेटायची, पण आता तीही शक्यता नाहीये. मग ती गेलीये कुठे आणि नेमका हेतू काय आहे? नेत्रा ती कुठे गेली असेल यापेक्षा मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की ती अचानक अशी डोळ्यासमोर एकदम गायब कशी झाली. साहेब मला सांगा, ती तुम्हाला शेवटची कर्वेनगरला दिसली बरोबर? हो. कर्वेनगर नेमकं कुठल्या बाजूला पडतं? म्हणजे आपल्या घराच्या किंवा पुण्याच्या कुठल्या बाजूला पडतं? कर्वेनगर इथून साऊथ, दक्षिण. खरंच देवी आई तिला दक्षिण दिशेला बोलवत तर नसेल ना? देवी आई असं का करेल? आणि मुळात देवी आईचं स्थान पश्चिमेला आहे, वावोशी पश्चिमेला आहे ना. पण कोणीतरी विरोचकाला दक्षिण दिशेला बोलवत आहे. दक्षिण दिशा. आपल्या अंदाजाप्रमाणे कोणीतरी विरोचकाला दक्षिण दिशेला बोलवत आहे. ती म्हणाली सुद्धा होती, असले फालतू खेळ खेळायचे नाही ना म्हणावं माझ्या बरोबर. धागे काय टाकतेय, कानात आवाज काय करतेय, दिशांमध्ये काय गुरफटवतेय. की देवी आई तिला दिशांमध्ये गुंतवते. आपल्या घरात तिच्या भिंतीला जाऊन आदळत होती. ती भिंत सुद्धा दक्षिण दिशेला आहे. आता सुद्धा ती दक्षिण दिशेला गेली आहे. आणि सोबत होका यंत्र होतं. म्हणजे या सगळ्याचा दक्षिण दिशेशी काहीतरी संबंध आहे.
काय असेल दक्षिण दिशेला? हे सगळंच नवीन आहे माझ्यासाठी. याआधी असं दक्षिण दिशेबद्दल काहीच ऐकलं नव्हतं. देवी आईच्या ग्रंथात दक्षिण दिशेचा काही उल्लेख नाहीये किंवा किंवा आपल्याला पंचपेटिकेतल्या ज्या 3 पेट्या सापडल्या त्यातल्या श्लोकात सुद्धा दक्षिण दिशेचा काहीच उल्लेख नाहीये. नेत्र, मग पंचपेटिकेतल्या 4थ्या किंवा 5व्या पेटीमध्ये याचा काही उल्लेख असेल का? असू शकेल, पण त्यासाठी आधी आपल्याला पेट्या सापडायला हव्यात. 4थी पेटी सापडल्याशिवाय 5वी पेटी सापडणार नाही आणि 4थी पेटी विरोचकाकडे आहे ना. लवकरात लवकर हे दक्षिण दिशेचं कोडं सुटायला हवं. मी आबांना फोन करून विचारते. कदाचित त्यांना काहीतरी माहिती असू शकतं.
खिडक्या बंद आहेत. वारा कुठून येतोय? काय? अचानक एवढा वारा कसा सुटलाय? नेत्रा, वारा फक्त इथेच सुटलाय, बाहेर वारा नाहीये. इथोही खरा आरंभे तपास. तुझ्या दिव्य शक्ती इथे निजलेल्या इथे बळखरे मिळे दानवास. काही मिळे प्रयत्न करता. तुझा यत्न तुझी देह सविता सूर्यास्तेस यज्ञाचा आरंभ व्हावं.